नमस्कार मैत्रिणींनो, मी सीतांजली. आज आम्ही निघालेलो आहोत जय संतोषी मातेच्या दर्शनासाठी. तर आत्ता आम्ही डहाणूला आलेलो आहोत आणि इकडनं आम्ही रिक्षा पकडलेली आहे. तर रिक्षा इथनं जात असते. डहाणूवरनं 8 किलोमीटर आहे आणि आत्ता आपण संतोषी पोचणारच आहोत. आणि तिथे तुम्हाला खूप छान असं वातावरण आहे. देवीचं मंदिर खूप सुंदर आहे. जय संतोषी मातेचं मंदिर हे स्वयंभू आहे आणि पूर्ण आदिवासी भाग आहे हा. चला तर आता आपण संतोषी आलेलो आहोत. आता आपण संतोषीला आलेलो आहोत. पण मी तुम्हाला एक सांगायला विसरले की डहाणू आशागडमध्ये हे संतोषी मातेचं मंदिर आहे. त्यामुळे आशागड किंवा संतोषी असं सांगितलं तरी पण रिक्षावाले घेऊन येतात. आता इथे आपण ओटीचं सामान घेतलेलं आहे, हार घेतलेला आहे आणि इथे पाय धुवायला हे लोक पाणीही ठेवतात. खूप अशी दुकानं आहेत. तुम्ही साडी पण घेऊ शकता, ओटीचं सामान. त्यानंतर आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे आणि फ्रीमध्ये आहे. आपल्याकडे काही पैसे वगैरे घेत नाहीत. आणि आता आपण मंदिराकडे निघालेलो आहोत. पाहू शकता समोरच मंदिर आहे आई संतोषी. आता आई संतोषी का, जय संतोषी माता का नाही, तर इकडे आहे ना हे पूर्ण आदिवासी भाग आहेत. तर इकडचे लोक म्हणतात कसं, आईच्या दर्शनाला चाललो, आई संतोषीला चाललो असं म्हणतात. म्हणून इथे आई संतोषी लिहिलेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहोत मंदिरात आणि आरतीचा टाईम झालेला आहे. मंदिरात भरपूर गर्दी आहे. तर आता आपण जाऊया आरतीसाठी. एकदम टाईमावरती आलेली आहे मी आरतीच्या. आणि बघा पूर्ण परिसर असा सगळीकडे असे बसलेले आहेत आणि खूप असं हे जंगलामध्ये मंदिर आहे. आता सध्या इतकं जंगल नाही आहे, पण पूर्वी भरपूर हे मोठं जंगल होतं. आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. आता इथे बघा आपण दर्शन घेतलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते लोक माझ्या हातातनं मोबाईल पण घेत होते. तर बघा आता आपण दर्शन घ्यायला जाऊया. इथे गुफा आहे आणि या गुफेमध्ये जय संतोषी मातेचं मुख्य स्थान आहे. तर आपण तिथे आता दर्शनाला जात आहोत आणि तुम्हाला पण तिथे दर्शन भेटणार आहे. तर चला जाऊया. आणि आता इथे सुद्धा थोडी लाईन लागलेली आहे. आपल्याला थोडंसं उभं राहावं लागणार आहे. हे बघा ही पूर्ण असे दगडाची ही एक शिला आहे मोठी आणि आजूबाजूला बघा जंगल आहे. आणि इकडेच असं थोडं बघा हे जंगल आहे आणि ह्या बाजूलाच एक नारळ फोडायसाठी आहे. तिथेच नारळ फोडायला लागतात. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही ही आतमध्ये ही गुफा आहे. आता मी दर्शन घेत आहे आणि तुम्हाला पण दर्शन भेटणार आहे. ही माता जो आहे संतोषी मातेचं हे स्वयंभू स्थान आहे. तर पाहू शकता आणि हा आहे. आता पुढे तुम्हाला मी मागचा भाग दाखवते. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मंदिराच्या मागचा भाग तुम्हाला परिसर दाखवत आहे मी. पूर्ण साग आहे इथे, सागाचं जंगल आहे. डहाणू आशागड हे पालघर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. आता आपण शुक्रवारी आलेलो आहोत आणि शुक्रवारी कसं इथे आहे ना महाप्रसाद असतो. तर आता आम्ही महाप्रसादासाठी लाईनीत उभं राहणार आहे मी.
आपण इथे महाप्रसादासाठी उभं राहिलेलो आहोत. आणि इथे बघा, तर महाप्रसादामध्ये वरण आहे, भात आहे आणि चण्याची भाजी आणि लापसी आहे. तर चला आता आम्ही पण प्रसाद खाऊन घेतो आहोत. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता मी इथे थोडीशी बसलोय आणि आता चाललोय घरी.